फ्रेंड्स, किरण सेविंगेरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर या ब्लाऊजची कटिंग जी आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती. तर आज जे आहे आपल्याला याची स्टिचिंग बघायची आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ना, तर बॅक ओपन आहे. तर आपलं जे फ्रंट राहणार आहे ते क्लोज राहणार आहे. त्याच येणं जे आहे आपण याची कटिंग केलेली होती. तर तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ब्लाऊजची कटिंगसुद्धा मी दिलेली आहे. तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा. तर आज जे आहे आपल्याला या ब्लाऊजची स्टिचिंग बघायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आता चला आपण आपली जी फ्रंट पार्ट आहे त्याला स्टिच करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर जो हा फ्रंट पार्ट आहे त्याची इथे मी स्टिचिंग करणार आहे. तर व्यवस्थित असा आपल्याला हा इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जो पूर्ण आपण अस्तर कट केलेला आहे पूर्ण आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर. आपलं जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते आता इथे स्टिच झालेलं आहे. तर आता आपण जे एक्स्ट्रा कपडा असतो तो पूर्ण इथं कट करून घ्यायचा. तर व्यवस्थित आपला इथे स्टिच झालेला आहे. जर आता आपल्याला जो समोरचा आपला कटोरी असते ना प्रिन्सेस कटची, ती कटोरी आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर काय करायचं आहे, दोन्ही कडच्या बाजूने व्यवस्थित असं एकमेकांच्या विरुद्ध साईडने याला ठेवून घ्यायचं आणि नंतरच स्टिच करायचं. कटोरी आहे आपली रेडी झालेली आहे. याचप्रमाणे दुसरी सुद्धा रेडी आपल्याला करून घ्यायची आहे. तर हा जो पार्ट आहे आपल्याला हा याच्यावरती उलटा ठेवायचा आहे आणि आता स्टिच करून घ्यायचा आहे. हा पिनचा जेवढंही आपण स्टिचिंग मार्जिन ठेवलेलं होतं त्याचप्रमाणे इथे स्टिच करून घ्यायचं. बघू शकता इथं आपला पफही जसा पाहिजे तसा इथे स्ट्रेच झालेला आहे आणि व्यवस्थित असा आपला शेपही इथे आलेला आहे. तर इथं आता या इकडच्या साईडचं सुद्धा आपल्याला असंच इथं स्टिच करून घ्यायचं. दोन्ही पार्ट्स इथे स्टिच झाले. आता आपल्याला करायची आहे खालची जी पट्टी आहे ती. तर इथे ज्या अगोदरच मी एक पट्टी इथे तयार करून घेतली होती ती आपल्याला आता इथे खाली लावून घ्यायची. आता हा जो आहे फ्रंट पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही या प्रकारे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे डीप आहे गळा, तर हा पिंचाचं जे डाऊन आहे ते आपल्याला इथे देऊन द्यायचं. तर या प्रकारे जे आहे आपलं इथं रेडी झालेला आहे. तर आता आपला फ्रंट पार्ट रेडी आहे. तर आपल्याला आता स्टिच करायचा आहे आपला बॅक पार्ट. तर बॅक पार्ट जो आहे आपला इकडून आपल्याला आता इथे जे आहे जो जॉईंट पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्या हुक आणि जे हुक आहे ते मागच्या पार्टला आहे. तर हाही सुद्धा जो पार्ट आहे तो सुद्धा मी इथे कट करून घेते.
तर हे सुद्धा आपलं कट झालं. तर आता आपल्याला काय करायचं, हे असं उलट्या बाजूने करायचं आहे आणि दोन्हीही पार्ट्स जे आहे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे. तर पूर्ण याच्यावरती स्टिचिंग करून घ्यायची सर्वात अगोदर. आपला हा पार्ट जो आहे आता इथे रेडी झाला. आता आपल्याला करायचा आहे दुसरा पार्ट रेडी. तर इथं जेही थोडंसं आपला दुसरा पार्ट इथे रेडी करायचा आहे याच प्रकारे. तर दुसरा पार्टसुद्धा मी इथे रेडी करून घेते. तर आता इथे जे आहे आपले दोन्ही पार्ट्स रेडी आहे. आता आपल्याला करायची आहे याची पट्टी आणि हुक आणि आय. तर याच्यासाठी जे आहे माझ्याकडे पट्टी आहे, तर तीच पट्टी आपल्याला यूज करून फोल्ड करायची आणि त्याला खालून व्यवस्थित अशी फिनिशिंग देऊन द्यायची. त्याच्या अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे, जो ही आपला फ्रंट पार्ट आहे, तर हे जे आहे मी कटिंगच्या वेळेस करते पण त्यावेळेस लक्षात नव्हतं म्हणून आता इथे करून घेणार. तर मागचा आणि समोरचा पार्ट व्यवस्थित असा एकमेकावरती ठेवायचा आणि आपला आता जशी ही पट्टी दुमडली तर आपला हाफ इंच त्याच्यात जाणार. तर एवढं जे आहे आपल्याला इथे कट करून घ्यायचा. तर दोन्हीही बाजूनी तसंच आपल्याला इथे करायचं आहे. तर दोन्हीही पार्ट्स आपल्याला, कारण आपलं जे हे जॉईंट आहे ते व्यवस्थित असे आले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. तर क्रॉसमध्ये थोडंसं मध्यभागातून क्रॉसमध्ये असं इथे कट करून घ्यायचं आहे आपलं एक्स्ट्राचं. आता यानंतर आपण आपल्या पट्टी आहेत तिला लावायला सुरुवात करू. एक्स्ट्राचं कट करायचं. आता ही जी पट्टी आहे आता आपल्याला पूर्णपणे मागच्या बाजूने पलटवून घ्यायची. आता इथे आपण एक स्टिच दिलेली आहे, पण ही पट्टी, ही जी स्टिच आहे ती मी थोड्या वेळाने जे आहे म्हणजे इथे तुरपाई करून घेणार आणि ही स्टिच काढून घेणार, कारण दिसायला व्यवस्थित दिसत नाही ब्ल्यू कलरची टीप जी आहे वरतून आली की. तर त्यासाठी जे आहे इथे आपण ती नंतर काढून घेणार. तर याच प्रकारे दुसरीसुद्धा पट्टी मी तशीच इथे तयार करून घेते. तर आपल्या ह्या आई पट्ट्या इथे रेडी झालेल्या आहे. आता आपल्याला करायची आहे हुक आणि आय पट्टी. तर ही जी मोठी आहे ही राहणार आहे आपली आय पट्टी आणि ही जी छोटी आहे ही राहणार आहे हुक पट्टी. तर आता आपण काय करणार, ह्या बाजूने जी आहे आपण आय पट्टी बनवणार आणि या बाजूने जी आहे आपण हुक पट्टी बनवणार. तर जिकडून हुक पट्टी बनवणार तो पार्ट जो आहे आपल्याला इकडे सरळ ठेवायचा आहे आणि ही जी पट्टी आहे हिला मी अशी डबल फोल्ड करणार आहे आणि पट्टी घेता वेळेस जी आहे मी थोडीशी शिल्लकच इथे घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हाफ इंच एक्स्ट्रा इकडून ठेवायचं आहे आणि त्याला खालून असं मुडपून घ्यायचं आणि पाव इंचाच्या अंतरावर आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची. ही पट्टी जी आहे ती दुसऱ्या बाजूने करून घ्यायची. आता ही पट्टी सुद्धा आपली या बाजूने आलेली आहे. आता आपल्याला पूर्णपणे ती जी आहे मागच्या बाजूने लोटून घ्यायची आणि परत एक स्टिच इथे करून घ्यायची त्याच्यावरती. आता आपली ही पण स्टिच दिसत आहे, तर आपण काय करणार, ही पण स्टिच जी आहे ती काढून घेणार, म्हणजे तिथे तुरपाई करणार आहोत. तर आता जेवढं ही एक्स्ट्राचं आहे इथे मी इथं कट करून घेते. आता ही जी आहे आपली हुक पट्टी इथे तयार झाली. त्याच प्रकारे आपल्याला आय पट्टी सुद्धा इथे बनवून घ्यायची. तर आपलं आय पट्टी बनवताना हे जे आहे हे आपल्याला असं उलटं ठेवायचं आहे आणि जी पट्टी आहे ती इथे मी दोन डबलनं करून घेतली आणि थोडंसं एक्स्ट्राचं होतं ते सुद्धा इथे कट करून घेतलं आणि बरोबर जसं आपण पहिल्या वेळेस केलं होतं, तर हाफ इंच एक्स्ट्रा खाली सोडायचं, त्याला मागच्या बाजूने असं दुमडून घ्यायचं आणि पाव इंचाच्या अंतरावर जे आहे आपल्याला इथे आता ही सुद्धा आपली टीप मारणं झालेली आहे. आता आपल्याला यायचं जी आपली सरळ बाजू आहे तिकडून आणि आता काय करायचं, इकडच्या बाजूने जिथपर्यंत आपण हाफ इंच घेतलेलं होतं तिथपर्यंत आपल्याला हिला असं मोड पाहून घेऊन घ्यायचं आणि आता याच्यावरती आपल्याला आयचं मार्किंग सुद्धा करायचं आहे. तर आता हे जे आहे मी ते मार्किंग करून घेणार. तर इथं एक मार्किंग, परत इथं एक मार्किंग, इथं एक आणि इथं एक आणि इथं एक, म्हणजे 5 हुक जे आहे मी इथं लावणार आहे. कारण काय होतं, आपण बॅक ओपन करतो तर आपण इथे 2-3 लावतो, पण मग त्यांना काय होतं ते खुलं खुलं दिसतं, म्हणजे ते दिसायला नको आणि व्यवस्थित अशी पट्टी पॅक आपल्याला दिसायला हवी. तर इथे मी 5च हुक्स जे आहे त्या लावून घेणार. तर आता जे आहे त्याला हुक्सला लावायला म्हणजे आय तयार करायला सुरुवात करते.
आपलं जे आहे इथे हुक आणि आय दोन्हीही तयार झालेले आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित असं एकमेकावरती ठेवायचं आहे आणि जर एक्स्ट्राचा असेल तर ते कट करायचं आहे. तर आपलं एक्स्ट्राचं काही नाही आहे, जेवढं आपली पट्टी होती एक्स्ट्राची ती इथे काढून टाकली आणि इथे जे आहे व्यवस्थित असं आपलं तयार आहे बॅक पार्ट. तर आपला बॅक पार्टसुद्धा इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला करायचं आहे आपल्या स्लीव्ज रेडी. तर स्लीव्जसाठी जे आहे इथं आपण कट केलेले आहे अगोदरच, तर आता त्या स्टिच करून घ्यायच्या. तर स्लीव स्टिच करण्यासाठी सर्वात अगोदर आपण काय करणार, जे खालचं आहे ते सरळ आहे आणि वरची जी बाजू आहे ती आपण व्यवस्थित अशी सेट करून घेणार. तर इकडे बघू शकता आपलं थोडंसं किंचित जे आहे आपल्याला इथे जोड द्यावा लागणार आहे. तर इकडच्या बाजूने मी इकडं जोड देणार, तर व्यवस्थित आपल्याला जेवढं लागतं तेवढंच इथे मी करून घेणार. तर इथून जे आहे आपण इथं स्टिच करायला सुरुवात करू. तर इथं हाफ इंच अंतरावर जे आहे मी स्टिच केली. त्यानंतर हा जो कपडा आहे हा दुसऱ्या बाजूने इकडं फोल्ड करायचा आहे. आता हे झाल्यानंतर पूर्ण जे आपली स्लीव्ज आहे ती पूर्ण आतल्या बाजूने लोटायची आणि 5 इंच अंतरावर जे आहे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची. आणि ही जी स्टिच राहणार आहे ती राहणार आहे मोठ्या टाक्याची, कारण ती आपण नंतर काढून घेणार. आता जी स्लीव्ज आहे ती रेडी नाही आहे. आता जे आतल्या बाजूने यायचं आणि पूर्ण याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची. आता जे हे एक्स्ट्राचं आहे ते इथे कट करून घ्यायचं. आता आपला कपडा पतला असल्यामुळे आपली जे थोडेसे जे टीप आहे त्या अशा पडल्यासारख्या म्हणजे ताणून धरतात. तर आता आपण तुम्ही बघू शकता इथं जे आहे आपलं थोडंसं कमी पडतंय, तर त्यासाठी जे आहे मी इथे जॉईंट करून घेणार. तर जॉईंटसाठी मी इथे असा कपडा एक घेतला, तो जो आहे तो कपडा घेतला आणि आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे. तर इथं जे आहे मी हा कपडा घेतला आणि हा जो कपडा आहे तो थोडासा मी डबल फोल्डमध्येच घेणार. तर हा कपडा झाल्यानंतर आपण काय करणार, आता इथं जे आहे ना हे व्यवस्थित असं याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे, बराबरीला करून घ्यायचं अगोदर. तर तुम्ही बघू शकता आपला जॉईंटसुद्धा लागला आहे. तर तोही किती व्यवस्थित असा म्हणजे दिसणारही नाही आणि व्यवस्थित असा जॉईंट इथे लागून गेला. आहे आपल्या दोन्ही स्लीव्ज रेडी आहे आणि याचे शेप जे आहे तोही इथे मी देऊन दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा फ्रंट शेपसुद्धा आपला आलेला आहे. आता आपल्याला करायचे आहे फिटिंग अटॅचमेंट म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीही एकमेकांशी इथं जुळून घ्यायचे. तर आपण जेव्हा आपण फ्रंट पार्ट कट केला तेव्हा काय केलं होतं, आपण जो शोल्डर आहे त्याचा स्लोप दिलेला होता हाफ इंचाचा, पण बॅक पार्टचा जो आहे आपण आतापर्यंत स्लोप दिलेला नाही आहे. तर इथं काय मी हाफ इंचाचा जो स्लोप आहे इथे देऊन देणार. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आता फ्रंट पार्ट जो आहे आपण इथे सरळ ठेवला आणि जो उलटा जो मागचा पार्ट आहे तो त्याच्यावरती उलटा असं व्यवस्थित ठेवायचा आणि हाफ इंचाच्या अंतरावर आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची.
तर आता इथे जे आहे आपले दोन्ही शोल्डर जॉईन झालेले आहे. तर आता आपल्याला करायची आहे गळ्याची पायपिंग किंवा पट्टी. तर याला जे आहे मी पट्टी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी जे आहे जेही आपल्याकडे अस्तर उरलेलं आहे त्याच्यात मी ते पट्ट्या कापून घेणार. तर इथे जे आहे आपली पट्टीसुद्धा इथे रेडी आहे. तर आता काय करणार, मी याला लावणं सुरू करणार. तर आपण नेहमी काय करतो, जेव्हा फ्रंट पार्टचं हुक आणि आयपट्टी असतो तिकडून जिकडून हुक पट्टी असते तिकडून सुरुवात करतो. तर आता सुद्धा तसंच करणार, जिकडून आपली हुक पट्टी आहे तिकडून तिथे मी सुरू करणार. आता आपली पट्टी तर जॉईन झालेली आहे, पण कुठेही जर आपल्याला एक्स्ट्राचा कपडा दिसत असेल तर तो छाटून घ्यायचा. म्हणजे धागे दोरे थोडेसे बाहेर निघता येते या ब्लाऊजचे. कपडा खूप पातळ आहे त्याच्यामुळे जे हे असलं तर एक्स्ट्राचं मटेरियल इथे कापून घ्यायचं पहिले. तर इथं जे आहे आपलं कट झालं. तर आता ही पट्टी आहे ही आपल्याला या बाजूने फोल्ड करायची आणि याच्यावरती जी हे असतं ना याच्यावरती आपल्याला एक टिक मारून घ्यायची. आता ही सुद्धा टीप झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दुसऱ्या बाजूने घेऊन आता याच्यावरती एक परत टीप मारून घ्यायची. तर आता इथे जे आहे आपली पट्टीसुद्धा झालेली आहे. तर आता आपण स्लीव्ज अटॅच करणार. तर तुम्ही बघू शकता या टाईपनं जे आहे इथे पट्टी मी लावून घेतली. याची जी पट्टी आहे ती पण इथे मी बनवून घेतली. आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे. तर इथे जे आहे माझ्या स्लीव्जसुद्धा रेडी आहे. आता आपल्याला बघायचं आहे की कोणचा समोरचा आणि कोणचा मागचा. तर ही जी आहे ही स्लीव्ज इथे बसते तर आपण इथे लावून घ्यायची. तर व्यवस्थित असं बरोबर मध्यात करायचं. जर कोणताही पार्ट आपला खालीवर होत असेल तर तो कट करायचा आहे. कारण आपलं यानं जे आहे जेव्हा आपण फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. तर जे आहे दोन्हीही पार्ट्स जे आहे आता आपण बघितलं होतं, पण तरीही आपले पार्ट्स जे आहे ना ते थोडेफार का होणार खालीवर होतातच. कितीही कट करून घ्या, कितीही बघा तरी थोडंफार का होणार आपलं होतंच. तर थोडंसं तिथे जे आहे ते कट करून घ्यायचं. आता जे आहे आपल्याला सरळ सरळ जे स्लीव्ज आहे ते अटॅच करायचे. तर व्यवस्थित असं बरोबर मध्यापासूनच सुरुवात करायची. थोडंसं किंचित आता ही स्लीव्ह आपली अटॅच झाली. तर आता आपल्याला दुसरी स्लीव्ह सुद्धा तिथं अटॅच करून घ्यायची. तर आता हे पण सुद्धा आपल्याला असंच करायचं आहे की जो ही आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे ते एकमेकावरती व्यवस्थित असे ठेवायचे, लावून बघायचे. तर हे दोघं तर व्यवस्थित आहे. आता स्लीव्हसुद्धा मी इथं बघून घेणार. तर स्लीव्हसुद्धा इथं व्यवस्थित आहे. तर आता अटॅच करायला सुरुवात करायची. आता करायची आपल्याला फिटिंग.
तर व्यवस्थित असं आता आपण अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जे ही सरळ पाट असते ना तिकडून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर याचे असे खूप असे धागे निघत आहेत, तर ते दिसणार नाही आपल्या अंडरग्राऊंड पायपिंगने, सॉरी पायपिंग म्हणजे फिटिंगने. तर आता याच प्रकारे जे आहे दुसऱ्या बाजून सुद्धा एवढीच जी हे आहे मी तयार करून घेते. अशाच 1 ते 2 टिपा ज्या आहे मी इथे मारून घेते. आता आपल्याला करायची आहे आपल्या फिटिंगची मार्किंग. तर ही जी हुकची पट्टी आहे ना आपली, त्याला सोडून आपल्याला इथं मेजर करायचं आहे. तर किती भरतं, तर इथून सुरुवात करायची. तर इथपासून आपल्याला जी ही आपली आईची पट्टी आहे तिथपासून आपल्याला सुरुवात करायची मेजर करायला. आणि बरोबर असं 6.25 इंचावरती आपल्याला इथे एक पॉईंट द्यायचा, कारण आपली 25ची चेस्ट आहे. तर 6.25 इंचावरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. तर इथपासून आता आपल्याला आपली चेस्टचं मार्किंग करायचं आहे 8 इंच अंतरावर. त्यानंतर आता आपण इथं जे आहे आपला जो मुंडा आहे ना तो सुद्धा आपण इथं मेजर करू शकतो. तर जिथंही 7 इंच येत आहे आपलं, तर इथं येतं आहे आपलं 7 इंच. तर इथं आपण एक पॉईंट द्यायचा आणि 4.25 इंचावरती आपली बाही फिटिंग. तर व्यवस्थित इथं आपलं आलेलं आहे. तर आता आपण इकडची सुद्धा फिटिंग इकडून एकदा करून घेणार. तर आपण पहिले दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्या इथे बघणार की व्यवस्थित आहे का, तर व्यवस्थित अंतरावर आहे. तर आता पहिले सर्वात अगोदर म्हणजे आपली चेस्ट मेजर करायची आहे पूर्ण जितकीही असेल. याने काय होतं, आपल्याला परफेक्ट एक चेस्ट जेवढी आहे ना तेवढीच व्यवस्थित बसून जाते, म्हणजे आपल्याला नंतर कमी जास्त करायचं काम पडत नाही. तर इथं जे आहे 25ची चेस्ट भरत आहे, तर तेवढी आपल्याला हवी. तर आता आपण समोरच्या बाजूने करणार. तर तुम्ही बघू शकता आपण जेव्हा फिटिंग व्यवस्थित करतो तर आता इथं बिलकुल असे जॉईंटवरच पॉईंट आलेले आहे. तर इथं जे आहे व्यवस्थित आपलं ब्लाऊज जे आहे रेडी आहे. तर आता आपल्याला याला डोरी बनवायची आहे.